मग झाला लातूरचा महाकाय तो भूकंप. तिथलं जे भयानक दृश्य आजही डोळ्यापुढून जात नाही. आणि मग तिथली जी महिलांची किंवा कारण एकट्या राहिलेल्या महिला खूप होत्या, सगळे घरातले गेले, मुली पण होत्या आणि त्यांचं तशा भयानक परिस्थितीत सुद्धा लोक गैरफायदा घेत होते. अतिशय वाईट परिस्थिती होती त्यावेळी. म्हणजे त्यांच्यावर जेवायचे पण बोलायचं नाही, कुठे त्यांना कुंटणखान्यात घालून टाकायचं. आता ह्या मुलींना 4 काका असून सुद्धा त्यांना कुणी पण सांभाळायला तयार नव्हतं की 5 मुलींची जबाबदारी घ्यायची कोणी. इतक्या सुरेख मुली, इतक्या छान छोट्या शिकत असलेल्या, छोटी छोटी शाळा असेल त्यांची काय असेल ती शिकत होत्या. आणि आता त्यांना रस्त्यावरच यावं लागलं, खूप बावरून गेलेल्या होत्या. मग त्यांना आठवलं की आता परतुरेताईंनी अशी संस्था सुरू केली आहे. आणि त्यानंतर असं झालं की काय माहिती नाही, पण त्याचा एक मित्र तिच्या नवऱ्याचा, तो सतत यायचा घरी आणि ही दिसायला वगैरे खूप चांगली होती. त्यांनी तिच्याशी हळूहळू संधान साधलं. ती पण भरकटली थोडीशी आणि ती एकदा त्याच्याबरोबर निघून गेली, दोन्ही मुलांना सोडून. पण काही मुली स्वतःच्या आईवडिलांचं ऐकायला सुद्धा तयार नाही, आईवडिलांना भेटायला तयार नाही, अशी परिस्थिती आता खूप आहे. आणि मोबाईलमुळे तर त्या गोष्टीत एवढी भर पडते आहे की बाहेर बॉयफ्रेंड असलाच पाहिजे, न का स्वतःला काही कळेना. एक स्त्री असून सुद्धा आई सुद्धा त्या मुलींना सपोर्ट करते. हो, पुष्कळ वेळा. समाज जोडण्याचं, कुटुंब जोडण्याचं तुम्ही काम करताय. एक विचार असं वाटतं की अनेक आता आपण घटना बघतोय, दररोज घटस्फोटाच्या घटना आहेत, दररोज अन्य बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना मन विचलित होतं. आणि अशामुळे होतं काय की आपल्याला त्रास होतो. तुम्ही जसं मगाशी सांगितलं, आता त्या समाज जोडण्याचं, कुटुंब जोडण्याचं तुम्ही काम केलं. या नव पिढीला काय संदेश देणार असाल तर? नमस्कार मित्र हो, ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. मी रवी भिसे. मित्रांनो, ब्रह्मांडाचा मूळ स्वभाव आहे देणं. नियतीचा, निसर्गाचा मूळ स्वभाव आहे भरभरून देणं. आणि आपण याच ब्रह्मांडाचा एक भाग आहोत. आपण याच नियतीचा, निसर्गाचा एक भाग आहोत, म्हणजे माणूस. पण आपला मूळ स्वभाव जो आहे, ब्रह्मांडाकडून आपण घेतलेला, निसर्गाकडून आपण घेतलेला देणं, तो आपण विसरलोय आणि घेणं यावर जास्त भर पडलाय. खरं तर समाजात अजूनही अशी माणसं आहेत ती देण्यावर विश्वास ठेवतात. कारण दिल्यानंच वाढत असतं, दिल्यानंच आपण आतून समृद्ध होत असतो. माझ्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे जे अनेक वर्ष देण्याचं, समाजासाठी काहीतरी देण्याचं, महिला वर्गासाठी, बालवर्गासाठी, समाजासाठी एकंदरीत काहीतरी देण्याचं काम अगदी हृदयापासून करतात. माझ्यासोबत आहेत ऍडव्होकेट सौ स्मिता परचुरे मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. कशा आहात? तब्येत कशी आहे? एकदम छान. गेले कित्येक वर्ष तुम्ही समाजसेवेत आहात. हो. मुळात ही सुरुवात कशी झाली समाजसेवेची, किंवा कधी वाटलं की आपल्याला काहीतरी असं करूया? लग्नाच्या आधी माझं सगळं विदर्भामध्ये माझं माहेर असल्यामुळे तिथे माझं बालपण आणि लग्नापर्यंतचं आयुष्य सगळं तिथे गेलं. त्यानंतर खानदेशामध्ये धुळ्याला माझं सासर होतं. आणि त्यानंतर आमच्या घरामध्ये वातावरण दोन्हीकडे खूप छान होतं की मुलींना वाव दिला पाहिजे. पण त्या काळातले संस्कार पण असे होते की ते वाव दिले तरी मुली बहकत नव्हत्या जास्त. आणि म्हणजे प्रमाण कमी होतं की आता आपल्याला छान संसार करायचा आहे, घरच्यांना, सासरच्यांना जी मुलीची प्रत्येकाची इच्छा असते त्यानुसार आमचंही बालपण गेलं, तसंच लग्नानंतरचं आयुष्य पण तसंच गेलं. माझ्या सासूबाई खरं म्हणजे थोडं सोवळं वगैरे त्यांचं खूप जास्त होतं. पण तरी पण त्यांनी आम्हाला कधीच दुय्यम वागणूक दिली नाही किंवा रागवल्या नाही, समजून सांगायच्या. आणि जशा मुली करतील तर प्रत्येकीने त्यांचंही दायित्व होतं. म्हणजे त्या काळात पगार कमी असायचे तरी सुद्धा त्या पेमेंट मधला काही भाग धार्मिक कार्यासाठी, काही अशा अडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आणि एक भाग संसारासाठी, असं त्यांचं तत्व असायचं. आणि त्यानुसार त्या करायच्या. आणि आम्हालाही त्यांनी ती शिकवण दिली की तुम्ही घरदार बाजूला टाकून नाही काम करायचं, तुम्ही तुमचं ते सांभाळून काम करा, कोणतीच हरकत नाही. त्यामुळे ते बाळकडू आम्हाला पहिल्यापासून माझ्या सासर माहेर, कारण माझे आई वडील सुद्धा सातत्याने सामाजिक कामातच होते. आणि आईला बरोबर घेतल्याशिवाय माझे वडील कधीच कुठलंच काम सामाजिक कामामध्ये हे नसायचे. त्यामुळे आम्हाला तेच लहानपणापासून पाहिलं आम्ही. आणि आमच्यातही ते गुण आले की बा आपण काहीतरी जन्माला आलो तर समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. आणि या भावनेतनं आम्ही आजपर्यंतचं आयुष्य सगळं घालवलेलं आहे. स्वयंसिद्धेची
सुरुवात कशी झाली, कुठून झाली? कसं आहे, मी आमच्या बदलीच्या नोकऱ्या होत्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या. त्यानुसार आम्ही बदलून आम्ही धुळ्याला आलो. धुळ्याहून परत आम्ही औरंगाबादला आलो आणि त्यानंतर आमचं लातूरला आता जे आहोत, ते लातूरला आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मला म्हणजे मुळातच आमचं घर RSSचं, सासर माहेर दोन्ही पण RSSच्या विचारातूनच आमचं सगळं दोन्ही घरं होती आणि आमच्यावरही ते संस्कार होते की कुणाला कधी फसवायचं नाही किंवा कुणाला हे करायचं नाही. पण मला थोडीशी राजकारणाची पण खूप आवड होती. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला सगळ्यांनी किंवा तुम्ही पूर्ण वेळ राजकारणात या. त्या काळामध्ये लातूरला किंवा कुठेही थोडंसं महिलांनी राजकारणात जाणं ही फारशी न आवडणारी संकल्पना होती. माझ्या घरून काहीच विरोध नव्हता. म्हणून त्या सगळ्यांनी मला आग्रह केला आणि गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोदजी महाजन या दोघांनी पण मला म्हटलं की तुमच्यासारख्या महिला आपल्या ह्याच्यामध्ये आल्या पाहिजेत, तर इतर पण महिला येतील, त्यांना खात्री वाटेल. म्हणून मी होकार दिला आणि आम्ही खूप सुंदर कार्य केलं त्या काळामध्ये. मी पुढे शेवटी महाराष्ट्र प्रदेशाची सचिव पण होते. सलग 2 टर्म्स होते आणि त्यातूनच म्हणजे राजकारणातून समाजकारण. कारण अनेक महिलांशी संपर्क यायचा, अनेक कुटुंबांशी संपर्क यायचा, ती स्थिती बघायचो. तर ती पाहिल्यानंतर असं वाटायचं की यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे. पण वैयक्तिक इतकी मदत करणं शक्य नसायचं. राजकारणाचं तर मी कायम भाजपची आहे, त्याच्यात काही शंका नाही. कुणाला नगरसेविका म्हणून मी निवडून पण आले होते 5 वर्ष लातूरला. पहिली विरोधातली तेव्हा काँग्रेसचं सगळं होतं. पहिली विरोधातली नगरसेविका मी एकटीच होते निवडून आलेली आणि आम्ही खूप छान काम केलं. म्हणजे त्यांनाही धरून महिलांना एकत्र करून खूप चांगली चांगली कामं आम्ही त्या काळात पण केली. केवळ राजकारणासाठी राजकारण नाही केलं. तर त्यानंतर मग मी कोर्टामध्ये काही दिवस वकिली पण केली. म्हणजे 2 वर्ष केली आणि तेव्हा असं जाणवायला लागलं मला, तुम्ही आता जो प्रश्न विचारला की आपण काहीतरी वेगळं त्या संस्था माध्यमातून केलं पाहिजे असं मला खूप जाणवायला लागलं. कारण इतक्या लहान लहान गोष्टींसाठी महिलांना फसवलं जायचं किंवा तुम्हाला आम्ही आता बोलवायचं 8 दिवसांनी या, ही कामं होत नाहीत, ती कामं होत नाहीत. त्यांची मजुरी बुडवून त्या गुरुवारी येऊन थांबायच्या आणि तरी सुद्धा त्यांना न्याय मिळायचा नाही. केवळ एक 5-50 रुपयांसाठी की ते देत नाही, 10 रुपये देत नाही, 20 रुपये देत नाही. यासाठी त्यांची म्हणजे नाडवलं जायचं त्यांना. त्यामुळे मग मला ते पाहिलं की असं वाटायला लागायचं की ते फक्त पहिली महिला वकील होते त्यावेळी. की ती दुसरी महिला वकील नव्हतीच कोणी. तर त्यावेळी मग मला असं वाटायला लागलं की माझा म्हणजे आपला काहीतरी एक दायित्व आहे की या महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा विचार माझ्या मनात पहिल्यापासून होता. आणि तिथे डॉक्टर अशोकराव कुकडे आणि ज्योत्स्नाताई कुकडे अतिशय म्हणजे फारच त्यांचं इतकं उत्तुंग कार्य आणि उत्तुंग नाव आहे की पुणे सोडून त्यांनी विवेकानंद हॉस्पिटल तिथे सुरू केलं आणि त्यांनी दोघांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. काकू पण भारतीय स्त्री शक्तीच्या तिथे प्रमुख होत्या आणि त्यांनी मला मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घेतलं. भारतीय स्त्री शक्तीच्या माध्यमातून वैचारिक आणि बाकी वेगवेगळ्या महिलांना ज्ञान द्यायचं काम आम्ही करत होतो किंवा ह्या समस्या सोडवायचं काम करत होतो. मग झाला लातूरचा महाकाय तो भूकंप. मग आम्ही सतत तिथे फिरायचो. आम्ही एक गाव पण भाजपने दत्तक घेतलं होतं, संघाने एक गाव दत्तक घेतलं होतं. तर त्यावेळी आमची जवळजवळ रोज चक्कर त्या भूकंपग्रस्त भागात असायची. तिथलं जे भयानक दृश्य आजही डोळ्याच्या पुढून जात नाही. आणि मग तिथली जी महिलांची किंवा कारण एकट्या राहिलेल्या महिला खूप होत्या. सगळे घरातले गेले, मुली पण होत्या आणि त्यांचं तशा भयानक परिस्थितीत सुद्धा लोक गैरफायदा घेत होते. अतिशय वाईट परिस्थिती होती त्यावेळी त्या म्हणजे काय महिलांची. होत होतं? म्हणजे त्यांचे व्हायचे पण बोलायचं नाही. कुठे त्यांना कुंटणखान्यात घालून टाकायचं आणि मानसिक स्थिती अत्यंत बिघडलेली घरातले सगळे लोक गेल्यामुळे. इतके म्हणजे आता सांगू नये असे प्रकार तिथे घडत होते. मग ते पाहिल्यानंतर तिथल्या काही मुलींसाठी जनकल्याण विद्यालयाची स्थापना झाली. त्यात आमचा सहभाग होता आणि आता ते खूप मोठं झालंय. सुंदर निवासी शाळा आहे ती. तर त्यावेळी मला असं जाणवलं की आता ह्या महिलांना आपण काहीतरी शेल्टर देण्यासाठी आपण कार्य नक्कीच केलं पाहिजे. मग सुमित्राताई महाजनांशी मी बोलले. मग त्या म्हणाल्या निश्चित मी कॅबिनेट मंत्री आहे, तू चांगलं प्रोजेक्ट दे, नियमन असं दे, कारण मी एकटी 5-6 जणांना मदत करू शकेन, ह्या पलीकडे मी किती करणार.
म्हणून आम्ही सगळा एक ग्रुप आमचा चांगल्या विचारांच्या महिलांचा जो होता त्यांना बरोबर घेऊन आम्ही संस्था स्वयंसिद्ध महिला मंडळाची आम्ही स्थापना केली 1996ला. बरं. हा. आणि मग तिथले खासदार होते आमचे, त्याच्यानंतर म्हणजे गोपाळराव पाटील आणि चाकूरकर साहेब आपले. तिच्यात राजकारण मी कधीही आणलं नाही. आणि चाकूरकर सुद्धा खूप आमच्याशी छान रिलेशन होते. ते जरी कितीही काँग्रेसचे असले तरी तिथे कोणतंच राजकारण नव्हतं. या दोघांना मी विनंती केली की आम्हाला ग्रीन बेल्ट मधली जागा मिळालेली आहे आणि तुम्ही आम्हाला थोडीशी जर मदत केली खासदार फंडाची तर आम्ही महिलांसाठी काहीतरी निवासी आम्ही तिथे उभारू शकतो. मग त्यांनी अगदी 5 मिनिटात आम्हाला ती मान्यता दिली आणि तसं पत्र दिलं शासनाकडे. त्यानुसार आम्ही तिथे मग सगळी ती संस्थेच्या खोल्या वगैरे बांधून घेतल्या आणि 2001ला आमचा पहिला शॉर्ट स्टे होमचा प्रकल्प सुरू झाला. 1 दिवसापासून ते 3 वर्षापर्यंत. आणि गांभीर्य जर काही असेल जास्त आणखी एखाद्या महिलेचं तर आणखी सुद्धा एक्सटेंड करू शकतो. अशा प्रकारचा तो प्रोजेक्ट होता, निवासी प्रोजेक्ट. आणि तिथे राहून तिचं दुःख दूर करून तिला जी जी गरज असेल तिची आपण पूर्ण करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न करायचे. ते आम्ही सर्व करत होतो. सुदैवाने आमचा स्टाफ सुद्धा सगळा महिलांचाच तिथे. त्याच्यात काही वेगळे असे केसेस होते पुष्कळ होत्या. म्हणजे आम्ही सुरुवातीला जे असं म्हणायचो की बाबा तिथे लोक आपल्याकडे कसे येतील, महिलांना माहित कसं होईल, तर त्या आम्ही स्टँडवरती त्याच्यानंतर काही प्रमुख ठिकाणी आम्ही असे आमची हे फलक लावले होते की बा इथे असं असं अल्पमुदती निवासगृह सुरू झालेलं आहे आणि एखाद्या महिलेला जर आधार नसेल तर ती आमच्याकडे येऊ शकते. अशा पद्धतीने ते होत गेलं. आम्ही लोकांचं मार्गदर्शन केलं. महिला बाल कल्याण विभाग यांनी पण आम्हाला खूप छान सहकार्य केलं आणि तिथले पोलीस असतील किंवा कोणी असतील त्यांनी पण. आणि मग आमच्याकडे महिला यायला सुरुवात झाली. आणि त्यात असं होतं की फक्त लातूर मधल्याच नाही तर पूर्ण देशभरातली कुठलीही महिला आमच्याकडे येऊ शकते असं ते होतं. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रांतातल्या सुद्धा पीडित महिला आमच्याकडे येऊन गेल्या, राहिल्या आणि आम्ही त्या समस्या खूप चांगल्याच प्रकारे सोडवत होतो. सुरुवातीला आम्हालाही अनुभव कमी होता पण हळूहळू येत गेला. अरे आपल्यापेक्षा असं जग किती वेगळं आहे की लहान लहान गोष्टींवरून त्या स्त्रीला किती त्रास होतो आहे ही दुःख आमच्या समोर आली तर आम्ही हादरत होतो अक्षरशः. आणि मग काही गोष्टी अशा झाल्या की मग आम्ही ते खूप छान करायला लागल्यावर महिला पण आमच्याकडे यायला लागल्या. त्यांच्या मुलांना म्हणजे नवरा नसेल तर त्या बाईला म्हणायचे की झालं आता तू सून नाही, मुलं आमची असली तरी आम्ही हे नाही आणि त्यांना आम्ही काही देणार पण नाही, तू जा तुझ्या माहेरी कुठे जायचं तिकडे. अशा परिस्थितीत मग आम्ही सगळ्यांना बोलवायचो, त्यांना पटवायचो. अशी खूप उदाहरणं आहेत की आम्ही म्हणजे अक्षरशः तिला पूर्ण बाजूला टाकलेलं. मुलगी खूप हुशार होती, तिला बाजूला टाकलेलं आणि 5-6 बायका त्यांच्याकडच्या, त्यांच्या सासू आणि बाकीच्या नंदा वगैरे सगळ्या की आम्ही काहीच देणार नाही तिला. पण आम्ही त्यांना खूप छान पटवून दिल्यानंतर मग त्यांनी तिला हिस्सा दिला. तिची मुलगी खूप छान नोकरीत आहे, ती स्वतः त्या नोकरीत आहे. तिच्या खूप चांगलं झालं म्हणजे नवरा नव्हता तरी तिला खूप छान शेल्टर मिळाला. आणखी एक उदाहरण सांगते. आमची पहिली सुरुवात कशी झाली. नंतर आमच्या तिथे एक मोठे काँग्रेसचे अधिकारी होते. तर त्यांच्याकडे एक मराठा समाजातला एक 5 छोट्या छोट्या मुली ना घेऊन ते एक गृहस्थ आले. त्यांच्याच नात्यातले होते ते थोडे किंवा हिचे वडील मिलिटरीमध्ये होते, ते वारले आणि आई पण त्यांच्या आधी 6 महिने झाले वारलेली आहे. तर आता ह्या मुलींना 4 काका असून सुद्धा त्यांना कोणी पण सांभाळायला तयार नव्हतं की 5 मुलींची जबाबदारी घ्यायची कोणी. इतक्या सुरेख मुली, इतक्या छान छोट्या शिकत असलेल्या, छोटी छोटी शाळा असेल त्यांची काय असेल ती शिकत होत्या आणि आता त्यांना रस्त्यावरच यावं लागलं. खूप बावरून गेलेल्या होत्या. मग त्यांना आठवलं की आता परतुरेताईंनी एक अशी संस्था सुरू केली आहे. तर त्यांचा मला निरोप आला की मी या छोट्या 5 मुलींना तुमच्याकडे पाठवतो तर तुम्ही घेऊ शकता का त्याच्यात. म्हटलं घेऊ शकतो आम्ही, शासनाचे नियम विचारून करू. मग आम्ही त्यांना घेतलं. शेवटची त्यांची जी मुलगी होती, पहिली होती 11 वर्षाची, 5वी होती 2.5 वर्षाची. त्या मुलींना आम्ही शेल्टर दिला. म्हणजे ती सुरुवात आमची पहिली तिथून झाली. खरं तर ते आई बरोबर मुलं असं असतात पण शासनाने सुद्धा ऐकलं की या मुलींना कोणाचा आधार नाही. त्यावेळी मुलींसाठीच्या संस्था खूप कमी होत्या, जवळजवळ नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आम्हाला ना हरकत देऊन तिथे आम्ही त्यांना ठेवून घेतलं. आज त्यातली छोटी मुलीला बाळ झालंय, जी 2.5 वर्षाची होती ती. सगळ्यांची आम्ही लग्न केली
आणि मोठीचंही केलं. खूप सगळ्यांना सुंदर सासर मिळालेलं आहे. तर अशा अनेक मुली आहेत, जवळ 30-40 लग्न आम्ही केली आमच्या संस्थेतनं सगळं विचारून करून. पण ह्या मुलींचं आयुष्य नाही तर कुठेतरी भरकटल्या असत्या, काय झालं असतं, शिक्षण केली नसती. त्यातली प्रत्येक मुलगी जवळजवळ आज ग्रॅज्युएट आहे. लग्न ठरवताना काय क्रायटेरिया असायचा तुमचा? काय बघायचा? कसं ठरायचं? महिलांचे अनुभव जे होते त्यावरून असं वाटायचं की या मुलीला वाईट सासर मिळू नये, म्हणजे वाईट म्हणजे ती मनोवृत्ती वाईट असलेलं सासर मिळू नये आणि त्याकरता नवराही चांगला पाहिजे. उगीच काहीतरी अनाथ, खूप लोकांची वृत्ती कशी, अनाथ आहे ना आम्ही काहीतरी उपकार करतोय त्यांच्यावर, आणि मग तुम्ही आम्हाला, त्यांचंही लग्न होत नसायचं पण स्वतःचं वर्चस्व दाखवायचं की आम्ही असं करतो म्हणजे खूप उपकार करतो. अशात तर आम्ही कधी दिल्याच नाही, कुठल्याही मुलीला दिलं नाही. आम्ही स्वतःच्या मुली समजून त्यांना समजतच होतो, म्हणजे स्वतःच्याच मुली समजत होतो. अशा मुलींना समजून सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या सचिव असतील, त्यांच्याबरोबर आणखी 1-2 महिला, एखादा जेंट्स असं घेऊन आम्ही चौकशी करायला पाठवायचो की खरंच सांगतायत हे लोक का, हा मुलगा खरा आहे का, त्याला काही थोडी जमीन बिमीन आहे का, किंवा चांगली नोकरी आहे का, घरातली परिस्थिती कशी आहे, घरातले लोक कसे आहेत, हे सगळं आम्ही चौकशी करायचो. लगेच हो कधीच म्हटलं नाही. आणि अगदी छान लग्न केली. प्रत्येकीला काहीतरी आम्ही सांगायचो, बा आमच्याजवळ काही असं तुम्ही म्हणाल तर आमच्याजवळ त्यांना द्यायला आम्ही देऊही शकणार नाही, देणार नाही नक्कीच. हुंडा फिंडा ही गोष्टच आमच्याशी बोलायची नाही. आणि तुम्ही आम्हाला काही देऊ नका. लोक असं करायचे की पैसे घेऊन, मुली मिळत नसल्यामुळे पैसे घेऊन 1 लाख द्या, 2 लाख द्या, 5 लाख द्या, असं करून सुद्धा मुलींची लग्न करायचे ते, मुली सुटून. मग ते असं टिकत नसतं कधी. तर त्यामुळे आम्ही तर ती वृत्तीच नव्हती आमची कुणाची, की फक्त आम्ही असं म्हणायचो की बा आम्ही जे करू ते, आम्ही अन्नदान आमचं छान, आम्हाला कन्यादानाचं पुण्य मिळतंय आणि आमच्या संस्थेतले विविध विभागातले जे पती पत्नी असतील त्यांच्या हस्ते आम्ही त्यांची कन्यादान केली की तुम्हालाही पुण्य लागेल आणि त्यांचंही कन्यादान छान होईल, त्यांना आई वडीलच तुम्ही एक प्रकारे त्यांचे, अशी आम्ही खूप लग्न केली आणि खूप सुंदर केली लग्न. गावातल्या लोकांनी पण खूप मदत केली. कोणी म्हणायचं की चला आम्ही 4 साड्या देतो, कोणी म्हणायचं आम्ही चौरंग देतो, आम्ही आमचं सगळं, म्हणजे आम्हाला त्याची अडचण कुठल्याच लग्नात आली नाही. हातभार लागत गेला. हातभार लागत गेला. समाजाच्या हातभाराशिवाय आपण असं करू शकत नाही. आणि मुलगी अशी आहे म्हणून कुणालाही देऊन टाका ही प्रवृत्ती आमची कधीच नव्हती. तिचं सगळं नीटच झालं पाहिजे. त्यामुळे आज खरंच अभिमानाची गोष्ट अशी आहे की आज त्या मुलींच्या लग्नाला 10-10, 15-15 वर्ष झालेली आहेत. तर त्यावेळी आता त्या मुली इतक्या सुखात आहेत, सुखात आहेत की म्हणजे त्यांना कधी आपल्या नवऱ्याला व्यसन नाही, हे नाही, हे कधी जाणवलं सुद्धा नाही की आम्हाला, म्हणजे व्यसन नव्हतंच त्या मुलांना आणि शेवटपर्यंत ते टिकलं. त्यामुळे त्या संसारामध्ये स्वतःच्या खूप छान सुखी राहिल्या. म्हणजे आज आपली संस्था बऱ्याच मुलांची आजी झालेली आहे. त्यांना 2-2, 1-1 मुलं पण आहेत प्रत्येकाला. आणि सगळ्यात म्हणजे मग आपण चांगलं काम केल्यावर समाजही दखल घेतो. त्यांनी असं सांगितलं लोकांनी सुद्धा की बा कधीतरी तुम्ही असा मेळावा करा, आम्हाला पण बघायचंय की त्या मुली कशा आहेत, त्या काय बोलतात, त्या तुमच्याविषयी म्हणतात. तर आम्ही ते एक विचार करतोय तसा. सगळ्यांचं जमलंही पाहिजे ना, प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात आहे. आणि आमच्या मुली खरोखर दृष्ट लागण्यासारख्या संस्कारातल्या केल्या आम्ही. त्यामुळे त्यांचंही त्यांच्या संसारामध्ये खूप चांगलं झालं. त्याही पण कधी वेडवाकडं वागल्या नाहीत, काही नाही. कुणी भेटायला येतं पुन्हा आता? सगळ्या येतात. ज्या जसं जमेल तशा तशा येतात. काहीच अडचण नाही त्याच्यात. आमच्याचकडे येतात, जाणार कुठे दुसरीकडे. आता नातेवाईक आहेत त्यांना, सासरचे आहेत, काही कुणाला भाऊ वगैरे असायचे ते असायचे. पण आमच्याकडे हक्काने येतात. सुख दुःख पण त्यांचे आम्हाला सांगतात. पण आम्हाला जनरली जितक्या मुलींची लग्न केली त्यात थोडंसं एखादंच उदाहरण असेल पण नाहीच बाकीची, किंवा त्यांना काही आम्हाला त्रास होईल असं त्या वागल्या नाही, तर त्यांना पण त्रास झाला नाही. हे सगळं चालवत असताना आव्हानं काय काय आली? आव्हानं तर खूप आली की आता एकच थोडीशी हे सांगते तुम्हाला की खूप म्हणजे जो ब्राह्मण कुटुंबातली एका मोठी त्यांची याज्ञिकी म्हणजे शाळा असलेल्या ह्यांची, त्यांचं नाव खूप होतं. त्यांची मुलगी, एकुलती एक मुलगी, तिला त्यांनी गुजरातमध्ये कुठेतरी तिचं लग्न केलं होतं त्यांनी आणि तिला 2 छोटी छान मुलं पण झाली. आणि त्यानंतर असं झालं की काय माहिती नाही, पण त्याचा एक मित्र तिच्या नवऱ्याचा, तो सतत यायचा घरी आणि ही दिसायला वगैरे खूप चांगली होती. त्यांनी तिच्याशी हळूहळू संधान साधलं. ती पण भरकटली थोडीशी आणि ती एकदा त्याच्याबरोबर निघून गेली, दोन्ही मुलांना सोडून. त्यामुळे ते इतके हर्ट झाले सगळे. वडील आई तर म्हणाले की आम्हाला आता आमची ही मुलगी मेली
आता आम्ही तिला कधीही, तिने नाव पण आमचं घ्यायचं नाही, आम्ही तिला कधी स्वीकारणार नाही. त्यांचा काही रोष चुकीचा नव्हता ना. 2 मुलं सोडून तुम्ही लहान लहान निघून गेलात. मग त्यानंतर त्या माणसाने तिला प्रचंड त्रास दिला. म्हणजे कत्ती घेऊन तिच्या अंगावर हळूहळू, म्हणजे काही दिवसांनी कत्ती घेऊन धावायचं, मारायला. ती खूप बावरून घाबरूनच तिथे राहत होती. थोडस मग सारखं त्यांचं व्हायला लागलं. मग ती विनंती करायला लागली, तर त्या पहिल्या नवऱ्यानेच तिला तिथून पोलिसांच्या मदतीने कसं का असेना सोडवलं. आणि मग ती भावाकडे आली, पण आई वडील म्हणायला लागले की नाही, आम्ही तुला घेणार आतमध्ये. बिलकुलच नाही, वडील तर बिलकुलच नाही, तयारच नव्हते. मग एका भावाने नेलं तिला घरी, पण कोणीच तिच्याशी बोलत वगैरे नव्हतं. मग ती खूप वैतागली की मी आता निघून जाते, कुठेतरी जाऊन जीव देते वगैरे. कुठल्या तरी गाडीतून ती निघाली. तर जळगावला आमचे अतुलचंद्र कुलकर्णी म्हणून एसपी होते, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बा अशी अशी मुलगी आहे, तिचे सगळे डिटेल्स पाठवले, तर तिला तुम्ही जाऊन उतरवून घ्या डब्यातनं खाली. त्यांचा आम्हाला फोन आला, कारण त्यांचं आमचं खूप चांगलं हे होतं, म्हणजे घरोबा होता. तर त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना की तिला उतरवून घ्या तुम्ही. त्यांनी घेतलं उतरवून आणि आमच्याकडे आणलं. मग तिला आपल्या शॉर्ट होम मध्ये आम्ही प्रवेश दिला. तिला खूप समजावलं आणि खूप दिवस तिला मग मग कळलं होतं की आपली खूप मोठी प्रचंड चूक झाली आहे, म्हणजे संसारच संपला, असं अशी चूक झालेली होती. आणि आता आपण कसं जाणार, कुठे जाणार, इथेच कसं राहायचं, तसं ती कासावीस व्हायची खूप. आणि म्हणायची की काकू माझं खूप चुकलं आणि मला मुलांना खूप बघावंसं वाटतं. मुलं तर मामाकडेच होती, तिथे आजोळीच होती. तर म्हणलं अवघड आहे ग बाई असं म्हणणं सुद्धा खूप अवघड आहे. मग तरी पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, वडील तर ऐकायला काही तयारच नव्हते. त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही जरा तिला म्हणजे मुलांना एखाद्या सुट्टीत थोडं 1-4 दिवस 2 दिवस पाठवू शकता का? की आमच्या संस्थेत आहे, आमचं पूर्ण लक्ष आहे, काही होणार नाही, पण तिला मुलांना बघावंसं वाटतंय. तो म्हणला की माझे आई वडील तर तयारच होणार नाहीत पाठवायला, पण मी काहीतरी करून 1-2 दिवस तरी मी स्वतः घेऊन येतो. म्हणजे त्याला आम्ही 10 वेळा म्हटल्यावर, म्हणजे कसं म्हणायचं, पण मुलांसाठी म्हटलं आम्ही. तर ते 2 दिवस घेऊन आले. त्यांना मुलंही बावरली, कारण ती थोडी मोठी झालेली होती ना त्या काळात. मग मोठ्याला तरी थोडं आठवत होतं, पण धाकट्याला फारसं आपली आई वगैरे फार काही आठवत नव्हतं. पण लक्षात आलं की त्यांच्या ही आपली आई आहे. ती खूप रडली आणि म्हणजे आम्हालाही ते खूप भरून आलं ते सगळं बघून. आणि मग हळूहळू मी तसं सुरू केलं आम्ही, किंवा तिला त्यांना सुट्टीत पाठवत जा, थोडं आईला तर भेटू द्या त्यांच्या. मग ते असं सुट्टीत आल्यावर त्यांनाही लळा लागला थोडासा तिचा. आता प्रश्न आला की नवऱ्याला कसं म्हणायचं. तिची तर तयारी होती जायची. ती म्हणली मी काहीही करीन, किती पण मला त्रास झाला तरी पण मला आता जायचंय, मला माझ्या संसारात परत. म्हटलं कसं म्हणायचं आम्ही तुझ्या नवऱ्याला, तुझी खूप मोठी घोडचूक आहे ती. तर ती म्हणली तुम्ही म्हणून तर पहा ना. मग शेवटी मी धाडस करून, म्हणजे आम्हालाच ते कसं तरी वाटत होतं, पण धाडस करून मी त्याला बोलले की बा तुम्ही या इकडे एकदा माझ्याशी बोलायला या. पहिले तिला नका भेटू वाटलं तर. तोही चांगला होता स्वभावाने. पण तो म्हणला की आता माझी मनस्थिती नाहीये, मला वाटलं तर मी येतो. म्हटलं ठीक आहे. परत एकदा 15 दिवसांनी फोन केला, परत एकदा 15 दिवसांनी फोन केला. तो आला, आम्हाला भेटला, तिला भेटलाच नाही. तिला न भेटताच परत गेला. पण तिथलं वातावरण बघितल्यावर त्याला थोडं जाणवलं की ठीक आहे. आणि तो सज्जन होता, त्याने काही दुसरं लग्न वगैरे केलं नव्हतं त्या 4-5 वर्षामध्ये. तर मग आम्ही त्याला पटवलं की बा एकदा तरी तिच्याशी बोल. मग ते बोलले आणि हळूहळू करत जी गोष्ट कधीही घडेल असं आम्हाला पण वाटत नव्हतं, संस्था असून सुद्धा. इतकं तुटलं होतं ते की कधीच वाटलं नाही की ते जुळेल. पण तो संसार खूप छान जुळला. आता तिचं मोठ्या मुलाचं बहुतेक लग्न पण झालंय आणि छान राहिले दोघं जण. नंतर काही दिवस पुण्याला होते, तर दुसरीकडे गेले कुठेतरी. हा संसार जसा जुळवला तसे अनेक संसार जुळवलेत तुम्ही. अनेक संसार, म्हणजे आमच्या याचं रेप्युटेशन इतकं छान आहे, कारण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले. मी एकटी काय करणार, माझा स्टाफ, माझ्या डायरेक्टर, महिला, या सगळ्यांनी आम्ही खूप छान काम केलं त्या बाबतीमध्ये. की एकदा जा म्हणून तुझी चूक आहे जाऊन बघ असं कधीच केलं नाही आम्ही. तिथली परिस्थिती त्या त्या घरातली जाणून घेतली, नेमकी काय समस्या आहे त्याच्यावर तोडगा कसा काढायचा, गेली तर वापस यायला नको. आता एक तर बाई ती भजन वगैरे करणार, नवऱ्यानेच तिला भजनाच्या ह्याच्यात वगैरे जात जा मी तिकडे हे केलं आणि इतका संशय घ्यायला लागला तिच्यावर सारखा. ती खूप रडायची की मी अशी नाही आहे, उगीच माझ्यावर संशय, मी गेलं की माझ्या मागे मागे हे करणं, माझ्यावर शिवायगाळ करणं, हे ते.
मग त्याला आम्ही इतकं छान पटवलं की तू जात जा ना भजनाच्या तिथे तिच्या बरोबर, तिची काय हरकत नाहीये. काही दिवसांनी आहे ना आम्ही त्यांना बाध्य केलं मग घरी गेल्यावर की तुम्ही दर दर 15 दिवसांनी येऊन आम्हाला रिपोर्टिंग करायचं काय चालू आहे. कारण आफ्टर आम्हाला केअर आम्हाला करावंच लागतं ते. आणि तिला बोलवायचो आम्ही त्या दोघांना. मग इतके हसत खेळत छान झालं. छोटं छोटं होतं. अशा छोट्या मोठ्या गोष्टी खूप होत्या. पण त्या आम्ही जुळवल्या आणि जवळ म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी आहे की 90% संसार आम्ही पुन्हा जोडले. कारण जोडणंच काम आहे ना आपलं, तोडणं नाही. त्यात भर नाही घालायची. पण त्यात असे काही अनुभव यायचे किंवा आया पण खूप पडवायच्या मुलींना. नको जाऊ तू, तिथे काम करावं लागेल. म्हटलं अहो करावं लागलं तिचं आयुष्य तर तिथे जाणार आहे ना. त्यांनाही पटवायचो आम्ही. मग ते असे जवळ-जवळ 90% संसार आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जोडले. म्हणजे 10% तर आता काय काय माणसंच वाईट असतात किंवा ती मुलगी किंवा नवरा किंवा घरातले. ह्यानी तेही दोघं जण समजून गेले तरी बाकीचे लोक तेल घालणारे असतात. त्यामुळे असं काही 10% अनुभव आले. पण बाकी 90% अनुभव खूप चांगले. आता प्रमाण खूप वाढले खूप घटस्फोटचं. खूप अगदी खूप वाढले. वर्षभरात घटस्फोट होत आहेत, 6-6 महिन्यात घटस्फोट होत आहेत. त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? कारण त्याच्यातनं अनुभव आहे तुम्हाला, बघितलंय तुम्ही ते, जगलाय. पुष्कळ. म्हणजे आम्ही म्हणजे त्या काळात समस्याग्रस्तच महिला किंवा मुली होत्या. माझं बालगृह पण आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुली येतात मायनर 16 वर्षाच्या, 17 वर्षाच्या. त्या काळामध्ये मुली ऐकत होत्या जरा आमचं. त्यामुळे त्यांचं चांगलं झालं. असं हे नाही. पण आता इतकं प्रमाण वाढलंय की स्वतःच्या आई-वडिलांचं पण मुलं ऐकायला तयार नसतात. त्यात मोबाईल ही एक खूप मोठी गोष्ट त्यांना वाईट मार्गाला नेणारी आहे. कारण त्यांना त्यातली समज कमी म्हणजे जे काहीतरी दिसतं. अहो चॅट करून कुठे लग्न जमवायचे असतात. त्या एकदाही त्या मुलाला बघितलेलं नाही. एकदाही काही केलेलं नाही आणि त्याच्याबरोबर पळून जायचं. हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे, इतकं वाढलं. मी आता शासनाच्या मनोधैर्य कमिटीवर पण सदस्य आहे. तर ते निर्भयाच्या ह्याच्यापासून जी आता कमिटी आता कोर्टाकडे आहे ती. तर तिथे पण अगदी 12-13 वर्षाच्या मुली सुद्धा मुलांबरोबर पळून जाणं, बाकी सगळं काही वागणं, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. छोट्या घरात गरिबी असते, काही मिळत नाही. थोड्या लहान-लहान आमिष कुठे चांगल्या पिनाच देतो, चांगला ड्रेसच देतो. जे मिळालं नाही ते मिळाल्यावरती त्या मुलाच्या मागे धावायचं आणि मग त्यांनी सोडून द्यायचं नंतर. अशी खूप उदाहरणं आहेत आता आणि आम्ही मुलींना खूप समजावतो. त्यातल्या काही मुळात स्वभाव थोडा हे असलेल्या काही मुली सुधारतात, नाही असं नाही. पण काही मुली स्वतःच्या आई-वडिलांचं ऐकायला सुद्धा तयार नाही, आई-वडिलांना भेटायला तयार नाही. अशी परिस्थिती आता खूप आहे आणि मोबाईलमुळे तर त्या गोष्टीत एवढी भर पडते आहे, की बाहेर बॉयफ्रेंड असलाच पाहिजे, न का स्वतःला काही कळेना. पण बॉयफ्रेंड असलाच पाहिजे, माझ्या मैत्रिणीला आहे, मला नाही, त्यातलं काहीच नाही. म्हणजे मुलांनी मागे फिरायचं आणि ह्यांनी त्यांच्याबरोबर पळून जायचं ही वृत्ती भयंकर आहे. त्यामुळे आता आम्ही जेव्हा काही अशा काही मुलींच्या बाबतीतल्या ज्या केसेस आल्या, की अशी जाऊन लग्न चुकीचं केलं आणि मग रडत परत आल्या. मग त्यांना आम्ही म्हणायचो, की किती तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही ऐकलं नाही. ही परिस्थिती आता इतकी आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ती एक स्त्री असून सुद्धा आई सुद्धा त्या मुलींना सपोर्ट करते हो पुष्कळ वेळा. त्यामुळे घटस्फोटाचंही प्रमाण खूप वाढलं, की तू जा त्या घरात जा पण काम करू नको, हिस्सा माग. एका आईनीच आपल्या मुलीला असं सांगायचं म्हणजे हे प्रमाण पालकांचं सुद्धा आता समुपदेशन करायला पाहिजे. हो. असं मला वाटतं, की त्यासाठी उलट मुलांच्या आधी त्यांचंच करायला पाहिजे अशी परिस्थिती आहे. आणि घटस्फोटाचं प्रमाण तर खूप वाढलंय कारण की बेसच नाही ना काही. म्हणजे संस्कार नाहीत, बेस नाही किंवा आपण कसं वागायचं, काय करायचं, काहीच नाही. एवढंसं कोणी बोललं की निघून जायचं. मुली मिळत नाही म्हणून ते दादा-बाबा करतात पुष्कळ वेळा, की "नांद बाई तू, नको जाऊ. आम्ही वाटलं तर वेगळे राहतो, तुम्ही वेगळे राहा." इथपर्यंतची परिस्थिती येते. पण त्यासाठी खूप अडवणूक होते सगळ्या गोष्टींची. आणि त्यामुळे हे घटस्फोट पटत नाही एकमेकांशी. किती मी सुशिक्षित फॉरेनची मुलं सुद्धा माझ्याकडे आलेलीत नवरा-बायको. त्यांना किती समुपदेशन केलं, काहीच समस्या नाही. तिचं बाहेर कुठे काही नाही, त्याचं बाहेर कुठे काही नाही. तरी सुद्धा ती मुलं एकमेकांबरोबर नांदायलाच तयार नाही. ही खूप वाईट परिस्थिती आहे आणि आपली जी सामाजिक व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था त्याकडे जग आदराने बघतं, की तुम्ही एकाच माणसाबरोबर इतकी वर्षानुवर्ष कसा संसार करता, असं त्यांना वाटतं. आणि आपण आता हे असं व्हायला लागलंय. ही कुटुंब व्यवस्था खूपच जरा अशी डळमळीत व्हायला लागली आहे असं खूप वाटतं आणि त्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करतायत. पण ही प्रयत्न करायची वेळच नाही यायला पाहिजे खरं म्हणजे. थोडी समजदारी घेतली त्यांनी तर टिकू शकतं ना. टिकत नाही पण ती समजदारीच कमी झाली आहे.
आणि अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आता मुलींची लग्न करायची म्हटलं तर आम्हाला रोज 10 फोन येतात मुलांचे, की आम्हाला लग्नासाठी मुली आहे का तुमच्याकडे, आहे का तुमच्याकडे? मुलीच मिळत नाही. म्हणजे किती सुशिक्षित मुलं आहेत, चांगले पगार आहेत, हे घरात मोठी माणसं नको, तुमचे आई वडील नको. आणि त्याच्यात घरी पण कोणी काही म्हणत नाही त्यांना. हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे ते घटस्फोट होण्यात हे सुद्धा. हे आणि किती वाढेल असं दिसतंय पुढे जाऊन? खूप वाढेल असं कुटुंब भयावह स्थिती आहे सध्या. कुटुंब व्यवस्था राहील की नाही काय? राहील. आता आपलं कसं आहे आणि त्यात कसं आहे, थोडंफार खेड्यापाड्यात तर हे प्रकार खूप आहेत. पण निदान निदान खेड्यापाड्यात थोडा धाक पण आहे. म्हणजे तिथे त्यांची आई वडिलांना पटकन त्रास देण्याची हे नाही आहे तेवढी. तर सुशिक्षित मुलं मुली मात्र फार अवघड आहे. त्यांना समजावणंच खूप अवघड आहे. अशी परिस्थिती अशा वेळी आहे. संस्थांचं काम वाढतं आणखी. वाढतं ना, नक्कीच वाढतं. त्यांना आम्ही पटवतो आणि काही मुली आता आमच्याकडे ज्या आल्या ना, त्यांना पटलंही नंतर. चांगलंही झालं. वाईटच सगळी परिस्थिती आहे असं नाही, पण प्रमाण वाईटाकडे चाललंय एवढं तर नक्कीच आहे. आता तुम्ही त्याच क्षेत्रात काम करत होता. हे अशी सगळी अवस्था बघून त्रास होत असेल किंवा होतो ना. पण मला आमच्या तिथे एक देशपांडे नावाचे लातूरला जज होते. ते आमच्या संस्थेत खूप दयायचे. त्यांना आवडत होतं, यायचे पण. आणि मला त्यांनी एकदा विचारलं, की तुम्ही इतकं पटवून सुद्धा एखादी मुलगी निघून गेली, पळून गेली किंवा नाही वागली नीट, तर तुम्हाला खूप वाईट वाटत असेल. म्हटलं नाही वाटत मला. कशामुळे? कारण मी जर असं प्रत्येकीत इन्व्हॉल्व होऊन वाईट वाटून घेतलं तर मी काम कसं करणार? हं. वाईट वाटणार ना. नाही असं नाही, पण फ्रस्ट्रेशन येत नाही म्हटलं मला. त्यासाठी मी संस्थाच उघडली नाही. आपल्याला हेच काम करायचं आहे. आणि पटवायचं शक्यतो. सुधारली, सुधारली. नाहीतर शेवटी प्रत्येकाचं नशीब काही आपण बदलू शकत नाही. त्यामुळे जितकं आपल्याच्याने होता येईल 100% प्रयत्न तितके करायचे. आणि सुधारल्याही आहेत पुष्कळ मुली अशा. नाही सुधारले असं काही नाही. चांगले सल्ले दिलेले ऐकले त्यांनी काही दिवसांनी. हं. तसंही झालं, पण ते प्रमाण कमी होत चाललं आणि न ऐकण्याचं प्रमाण वाढायला लागलंय. एवढं मात्र स्थिती आहे अशी. आपली कुटुंब व्यवस्था लगेच काही मोडत नाही, काही होत नाही. पण त्याच्यासाठी सगळ्या समाजाने पण प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सेवा करताय खरं तर हां. तुम्ही. वैयक्तिक आयुष्यात त्याचं किती समाधान आहे? कशाचं? ही आतापर्यंत जी सेवा करत आलात. छान समाधान आहे. आम्ही कधी कुणाचा ₹1 गबन केलं नाही. वाटलं तर संस्थेत पैसे नसले तर मी माझे टाकले. मी तर खरं मध्यमवर्गीय आहे. पण तरी सुद्धा माझ्याकडनं जेवढं होईल ते चालवण्यासाठी. कारण शासनाने ज्या उद्देशाने ही संस्थेचा प्रकल्प निर्माण केलेला आहे, की ते काम व्हायलाच पाहिजे. तुम्ही कागदावरती 10 महिला दाखवल्या आणि त्यांचं अनुदान घेतलं तर मी अनुदानासाठी कधीच काम केलं नाही. अनुदान आवश्यक आहे. तुम्ही द्यायला पाहिजे. त्यांचे पेमेंट कर्मचाऱ्यांचे द्यायला पाहिजे. ते नियमित व्हायलाच पाहिजे. कारण अनुदानाच्या शिवाय नाही चालवू शकत. एवढं पर्सनल कोण करणार आहे? तरी पण आम्ही पर्सनली आम्हाला लोकांनी स्वतःहून येऊन खूप मदत केली. आमच्याकडे बर्थडे किती लोकांनी, काही आम्हाला वस्तू द्यायचे, काही त्यांच्या इच्छेला. आम्ही बाध्य कुणालाच केलं नाही. पण काम पाहून करत होते लोक. पण अनुदानाची गरज होती ना, मग ती आता नीट पूर्ण होत नाही. त्यामुळे मला असं वाटायला लागलं, की आपण चालवतो ते चुकी बरोबर. असं, कारण प्रामाणिकपणाच्या कामाची कुणाला गरज आहे की नाही? मी माझ्या पद्धतीने तर मी ते सोडणारच नाही. मी कुणाला कधी पैसे मागणार नाही, खोटं दाखवणार नाही, हे तर नक्कीच आहे. आणि ते सोडणारच नाही कधी. पण त्यामुळे आता कसं व्हायला लागलंय, की ते म्हणजे या गोष्टी अशा आहेत, की आता बोलताही पण येत नाही अशी परिस्थिती आहे. किंवा तुम्ही केवळ एक काम न बघता काय झालं तर झालं, बंद काय होतंय, आमचं काम बंद झाल्याने काय परिणाम होतो कशावर? नाही होत ना. मग मला खूपदा मनात हे चिंतन मात्र एक मी करते, किंवा मग चांगलं काम समाजाला तर पाहिजे आहे. मग आता बाकीच्यांना नको आहे की काय? बरं. प्रोजेक्ट जे मान्य करतात त्यांना हे काम हवं आहे की नको आहे? हा प्रश्न मला खूप पडतो सध्या. मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं, की अरे तुम्ही चांगल्या कामाची सुद्धा किंमत जर करत नसाल, तर कसे उद्युक्त होतील लोक करायला? मोठे मोठे खाजगीतनं करणारे आहेत ना. आमची आता एक परिवर्तन संस्था आहे. भाजपमधल्या सगळ्या महिलांनी 9 जणींनी मिळून आमच्यावरची जबाबदारी थोडी कमी झाल्यानंतर आम्ही तिथं सुंदर काम आहे. मी माझ्या अनुभवातनं सांगितलं, की मुंबईत देणारे खूप आहेत. चांगलं काम दिसलं, की आपल्याला पैशाला काहीच कमी पडणार नाही. अनुदान हा घ्यायचंच नाही आपण. पण मला लातूर सारख्या ठिकाणी अनुदान न घेता रोज पैशाची मदत कोण करणार? बरं, ते नियमित 6-6 महिन्यांनी आलं पाहिजे. आम्ही जर आज एवढ्या मुली सांभाळतो, आम्ही सगळं करतो, तर ते आलं पाहिजे ना. ते इतकं डिस्टर्ब झालंय त्या कोरोना काळापासनं, की म्हणजे जवळ-जवळ वर्ष अनुदान येत नाही. 1.5 वर्ष, 2-2 वर्षाचे पैसे थकतात. 4-4 वर्षाचे पैसे. कशी चालवायची संस्था?
हा प्रश्न तर राजकीय लोकांनी सुद्धा, जे ह्या प्रोजेक्टचे प्रमुख आहेत किंवा हे प्रोजेक्ट त्यांच्या थ्रू आपल्याकडे येतात, त्यांनी सुद्धा ह्याच्यावर विचार केला पाहिजे की आपले इंटरॅक्शन कमी पडत आहे. त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी जातात की नाही माहिती नाही. बरोबर. इंटरॅक्शन पूर्वी व्हायचे असे आमचे, की इतर लोकांबरोबर संस्थात्मक चर्चा व्हायच्या, त्या आता गेल्या 4 वर्षात पूर्ण बंद आहे. ते पुन्हा सुरू व्हावं, आमच्या पण त्या शुभेच्छा आहेत. कारण समाजाला गरज आहे. गरज आहे ना हो त्याची. आता तुम्ही इतकं सगळं काम केलं, इतकी सगळी सेवा केली, घरनं तुमचा कसा सपोर्ट होता? कारण घरचा सपोर्ट असल्याशिवाय ही सगळं अगदी म्हणजे माझ्या सासरच्या माहेरचा तर होताच सपोर्ट, पण ह्यांचा पण, माझ्या मिस्टरांचा पण कायम सपोर्ट होता मला. कधीच असं नाही झालं की उलट त्यांनी आम्हाला या सगळ्या कार्यात खूप मदत केलेली आहे. काही आम्हाला तिथे संस्थात्मक, काही बाकीचं काही बांधकामाला लागलं, काही झालं, त्यांनी स्वतः आम्हाला ऑफिस रूम बांधून दिल्या किंवा तेही केलं. किंवा त्या मुलींच्याही बाबतीत, हो हो तू असं कर, या बाबतीत काहीच अडचण नाही, माझ्याकडून काय मदत, काही कुणाला बोलायचं असेल किंवा कोर्टातली काही मदत त्या दृष्टीने करायची असेल तर हे सगळं त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. त्यामुळे घरातून सहकार्य असल्याशिवाय कुठली स्त्री बाहेर काम करू शकत नाही, इतकी वर्ष करू शकत नाही. थोडे दिवस करू शकेल एक वेळ, पण आमची दोघांची पण वृत्ती दुसऱ्याला मदत करायची आणि आपलं काहीतरी दायित्व आहे समाजासाठी या भावनेनेच कायम केलंय. त्यामुळे आम्ही केलं ते काम, आम्हाला त्याचा आनंद आहे. समाज जोडण्याचं, कुटुंब जोडण्याचं तुम्ही काम करताय. जाता जाता शेवटी एक विचार असं वाटतं की अनेक आता आपण घटना बघतोय की दररोज घटस्फोटाच्या घटना आहेत, दररोज अन्य बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना मन विचलित होतं. आणि अशामुळे होतं काय की आपल्याला त्रास होतो. तुम्ही जसं मगाशी सांगितलं. आता त्या समाज जोडण्याचं, कुटुंब जोडण्याचं तुम्ही काम केलंय. जाता जाता या नव पिढीला काय संदेश देणार असाल तर सांगा. नक्कीच द्यावासा वाटतो. कारण काय आहे की आयुष्याचा पाया जर खंबीर नसेल, तुम्ही ज्या पायावर उभे राहात तोच जर तुम्ही डळमळीत केला तर पुढे ते घर टिकणार कसं? आपल्या आई वडिलांचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि पोरकटपणाने कुठेही ह्या मोबाईलच्या द्वारा जे काही चॅट करून लग्न केली जातात, पळून जातात, तर त्याचा सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे. या पिढीने सुद्धा या खूप प्रॉमिसिंग आहे. ही आजची पिढी खरंच चांगली आहे, काही असं नाही, हुशार आहेत, सगळं आहे. पण हा जो प्रकार आहे की धरायचं सोडून द्यायचं, एकत्रित राहायचं 2-4 दिवस, 2-4 महिने, 2-4 वर्ष आणि मग नंतर सोडून द्यायचं, हा प्रकार व्हायला नको. आणि एक लिमिट पर्यंत. आता तुम्ही सांगा मला की 15-16 वर्षाच्या मुलांना अभ्यासात गम्य नाही, अशा मी खूप पाहिल्यात. अभ्यासात काही गम्य नाही, मुलं पण आपलं पानचत्रीवर उभं राहायचं, ते मग एकमेकांशी संधान जुळवायचं केवळ तुम्ही त्या फोन बघून, किंवा त्यात जे असतं ते खरं सत्य कुठे आहे? पण ते सत्य नाही हे सांगून सुद्धा त्यांना पटत नाही, कारण डोळ्यावर कशाची तरी पट्टी पडलेली असते. पण हे त्यांनी करायला पाहिजे की काही जर त्यांच्या मनात असेल, काही असेल, तर आम्हाला तुम्ही विश्वासाने सांगा. चांगलं असेल तर आम्ही बघू, नसेल तर नाही. पण तो विश्वास खूप कमी झालाय. सांगावंसं वाटत नाही. मैत्रिणी म्हणून काही पण ठरवतात. आणि मुलींना सांगतो की ठीक आहे, दोन्हीमध्ये काही मुलं मुली असा फरक करायचा नसला तरी सुद्धा मुलींचं आयुष्य खूप लवकर बदनाम होतं. म्हणजे तिचं पुन्हा लग्न होणं सुद्धा खूप अवघड असतं आणि हे त्यावेळी कळत नाही मुलींना. त्यांच्या डोळ्यावर ही पट्टी पडलेली असते. तर आताचं वय कसं असतं त्यांचं, 18 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्षापर्यंत शिकण्याचं वय आहे. आणि हे त्यांना मार्गदर्शन आम्ही नित्य करत आलोय, म्हणून आमच्याकडच्या या काळातल्या सुद्धा मुली खूप छान शिकल्या, आज नोकरीला लागल्या, त्यांनी ऐकलं. पण असा चांगला सल्ला देणारं, प्रेमळ सल्ला देणारं सुद्धा कुणीतरी पाहिजे समाजामध्ये. घराघरातनं आई, म्हणजे मुलगी ही आणि आई एका वयानंतर मैत्रिणी म्हणून त्या वागल्या पाहिजे. त्या मुलीला तसं वाटायचं, म्हणजे वाटण्याचं वातावरण सुद्धा समाजाने आणि आपल्या घरात निर्माण व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. त्यांनी सुद्धा करायला पाहिजे. नवीन पिढीने शिक्षणाकडे लक्ष द्या, काहीतरी खूप छान शिका आणि मग तुम्ही कमवा ना पैसे, मग तुम्हाला चांगला जोडीदार निवडता येतो, सगळं करता येतं. पण ह्या गोष्टी मुलींनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं पाऊल जर चुकलं तर पुन्हा त्याच्यात जागेवर यायला जे कष्ट होतात आणि जे काही त्यांना खूप भोगावं लागतं, ते भोगावं लागणार नाही. त्यांनी आता अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खूप छान आपण शिक्षण घ्यायचंच गरजेचं आहे. प्रत्येकाला खूपच मोठं शिक्षण घेता येईल असंही नाही, पण जे घ्याल ते काहीतरी चांगलं शिक्षण, चांगले संस्कार असलेलं शिक्षण घ्यायला पाहिजे मुला मुलींनी.
आणि त्यांचं आयुष्य असं स्वतः बरबाद करणं योग्य नाही, हे पण मुलांनी जाणलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.